असताना मला सुद्धा बोलायचे आहे माझ्या भागासाठी, माझ्या विकासासाठी, माझ्या भागामध्ये जे आदिवासींवर जे काय विषय आहेत त्यांच्यावर मला बोलण्यासाठी मी काल अख्खा दिवस बसलो. तुमच्या भागातले काही सदस्य बोलले आहेत म्हणून तुम्हाला बोलू देणार नाही. त्या विधान परिषदमध्ये दुसऱ्याना बोलण्याची संधी देता पण मला देत नाही, कारण मी एक आदिवासी आहे म्हणून मी काय जनावर असं नाही, मी बी माणूस आहे. ज्या आमदारला मंत्रीला अधिकार आहे ते मला सुद्धा अधिकार आहे. प्रत्येक आमदारची जबाबदारी कर्तव्य आहे ज्याच्या त्या क्षेत्रामध्ये विकास कामावर त्याला बोलू द्यायला पाहिजे. तुम्ही असं बी नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही दिलं नाही, या बजेटमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकही रुपया दिला नाही, हा माझा आरोप आहे. ते असताना मला सुद्धा बोलायचे आहे माझ्या भागासाठी, माझ्या विकासासाठी, माझ्या भागामध्ये जे आदिवासींवर जे काय विषय आहेत त्यांच्यावर मला बोलण्यासाठी मी काल अख्खा दिवस बसलो. मला सांगितलं गेलं सभापतीने की तुमच्या भागातले काही सदस्य बोलले आहे म्हणून तुम्हाला बोलू देणार नाही. ठीक आहे, काल 6 वाजता मी उठून चाललं गेलं की मला बोलू दिला नाही, स्पष्ट बोलले होते सभापती. आज मी जेव्हा सभा चालू झाली तेव्हापासून मी कंटिन्यू बसलो आहे. त्या विधान परिषदमध्ये दुसऱ्यांना बोलण्याची संधी देता पण मला देत नाही, कारण मी एक आदिवासी आहे म्हणून मी काय जनावर असं नाही, मी बी माणूस आहे. ज्या आमदारला मंत्रीला अधिकार आहे ते मला सुद्धा अधिकार आहे, पण मला त्या अधिकारापासून वंचित या तिथल्या उपसभापतीने मला वंचित ठेवलं. म्हणून मी खाली बसून गेलो तर मला आता तुम्ही तुमचं चालू द्या, मी खाली बसून मी बोलणार नाही. कारण माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यामध्ये पिंपळकुटा पीएससी मध्ये एक कविता राऊत म्हणून डिलिव्हरीसाठी आले, त्याच्यावर 5 कोटी खर्च झालेला आहे तिथे. आणि त्या कविता राऊत गाडीमध्ये ठेवली, गाडी बंद होती, गाडी चालली नाही. त्या गाडीमध्ये ते डिलिव्हरी झाली आणि तिथे तडपून ते आमचे एक महिला मेले. हा महत्वाचा विषय असताना जर मला मांडू देत नाही असेल, किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणचा विषय आहे, आरोग्याचे विषय, रोज आदिवासींचे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींचे मुले रोज 2 मरत आहे, हा महत्वाचे विषय जेव्हा मला मांडताना मांडू दिलं नाही म्हणून मी त्यांच्या बहिष्कार टाकून मी निघून आलो खाली बसून. सरकारकडनं हा आणि सभागृहामध्ये तुमच्या विरोधक लोक आहेत त्यांच्यावरती पुढे गळचेपी होते. गळचेपी आहे ना, आतापर्यंत काय दिलं नाही, बजेटमध्ये काय दिलं नाही, आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय दिलं नाही. ते पाण्यावर नाही, रस्त्यावर नाही, कोणताही याच्यावर दिलं नाही आणि बोलूही देत नाही. ते दिसलंच ना, बोलूही देत नाही. बजेटमध्ये बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय आहे का ते बघून घ्या. बजेट तुमच्याकडेही येतील, बघा त्याच्यात नंदुरबार जिल्ह्याला काय दिलं आहे, ठेंगा दिला आहे, दुसरं काही नाही.